नमस्कार मंडळी, श्रावणाची समाप्ती होत असून येत्या शनिवारी पिठोरी अमावस्या आहे। ही अमावस्या शनिवारी असल्याने तिला शनी अमावस्या देखील म्हणतात। शनी देवाला कर्माचा देवता आणि ज्योतिषशास्त्रात न्यायाचा देवता म्हटले जाते। त्यांचे नाव ऐकून अनेकांना भीती वाटते, कारण शनीच्या दृष्टीमुळे आयुष्यात अनपेक्षित अडचणी येतात, सुख-दुःखात बदलतात। पण लक्षात ठेवा, शनी हा फक्त दंड करणारा नव्हे, तर न्याय करणारा देवता आहे। परंतु येत्या शनी अमावस्येला, जी पिठोरी अमावस्या म्हणून प्रचलित आहे, त्या दिवशी शनीचे काही खास उपाय केल्यास शनीची कृपा मिळते व आयुष्यात सुख, शांती, समृद्धी येते। शनिदेव सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे। या वर्षी शनी अमावस्या येत्या 22 ऑगस्टला सकाळी 11:55 शनी अमावस्या सुरू होईल व 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 संपणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार शनी अमावस्या ही 23 ऑगस्ट रोजी असणार आहे। या दिवशी तुम्ही देखील हे उपाय करून शनिदेवाची अपार कृपा, आशीर्वाद मिळवू शकता। चला पाहूया, या शनी अमावस्येला कोणते उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होतात। पहिला उपाय, शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी प्रतिमेवर राई किंवा तिळाचं तेल चढवावं। तेल चढवताना ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो। याने घरात सुख, समृद्धी येते। दुसरा उपाय, या दिवशी काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा घरात लावल्याने नेहमी धनात वाढ होते। तिसरा उपाय, शनी अमावस्येला काळे तीळ, उडीद डाळ आणि लोखंडाचं दान करणं चांगलं मानलं जातं। चौथा उपाय, त्याचबरोबर या दिवशी गूळ आणि गव्हाच्या पिठाचे गोळे बनवून मुंग्यांना खाऊ घाला। याने लक्ष्मी माता प्रसन्न होते। त्याचप्रमाणे हे पिठाचे गोळे तलावात जाऊन माशांना खाऊ घातल्याने तुमच्यावर शनीच्या अशुभ दशाचा प्रभाव कमी होतो। पाचवा उपाय, शनी अमावस्या तिथीला दीपदान करण्याचे महत्त्व शास्त्रात खूप खास मानलं गेलं आहे। सहावा उपाय, शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा। त्याचबरोबर एक दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावावा। यामुळे नकारात्मकता घरात येत नाही, कुटुंबात सुख, समृद्धी टिकते। मुख्य दरवाजाबाहेर दिवा लावल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते। एक दिवा घरात दक्षिण दिशेला नक्की लावून ठेवा। असं केल्याने तुमचे पितृदेव देखील तुमच्यावर प्रसन्न होतात। शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन देखील लावावा। सातवा उपाय, शनी अमावस्येला शनी महाराजांना प्रिय असणाऱ्या वस्तू गरीब आणि गरजूंना दान केल्याने शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात। या दिवशी गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना दान करणे अतिशय शुभ मानले जाते। 1.25 किलो काळी उडीद डाळ दान करा। याशिवाय काळे कपडे, काळी छत्री, काळे बूट किंवा काळे तीळ दान करा। याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनीच्या दुष्परिणामापासून मुक्ती मिळते। आठवा उपाय, या दिवशी पवित्र नदीत स्नान करा आणि पितरांच्या नावाने पिंडदान व तर्पण करा। गाय, कुत्रा, कावळा यांना अन्न खाऊ घाला। यामुळे पितरांना शांती मिळते आणि पितृदोष व शनिदोष कमी होतो। नववा उपाय, या दिवशी शक्य असल्यास हनुमान चालीसा, शनी स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष पठण करावे। तर मंडळी, शनी अमावस्या ही केवळ भीती दाखवणारी तिथी नाही, उलट ही तिथी आपल्याला कर्म सुधारण्याची, पितरांना स्मरण करण्याची आणि इतरांना मदत करण्याची संधी देते। योग्य श्रद्धा आणि नियम पाळून पूजा, उपवास, दान आणि मंत्रजप केल्यास शनी देव नेहमीच प्रसन्न होतात। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।